नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडीच्या अनुषंगाने बरीच चर्चा होते आणि महाविकास आघाडीला एकूण बरे दिवस आलेले आहेत असं पण म्हटलं जात आहे. आणि त्यामध्ये महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडी येणार का, येईल का, अशा बऱ्याच चर्चा झाल्या. पण खरं म्हणजे त्यापेक्षा एक अतिशय महत्वाचा पक्ष आहे. तो पक्ष महाविकास आघाडी सोबत येणं जास्त महत्वाचं आहे. तो पक्ष आला तर समीकरण बऱ्यापैकी बदलू शकतात आणि तो पक्ष आला नाही सोबत तर महाविकास आघाडीची बरीच अडचण होऊ शकते. आता हा पक्ष महाविकास आघाडी सोबत नाही, उलट पक्षी एनडीएचा घटक आहे. उलट पक्षी भारतीय जनता पक्षासोबत हा पक्ष म्हटलं तर आहे. पण तरी सुद्धा हा पक्ष महाविकास आघाडी सोबत येऊ शकतो आणि हा पक्ष महाविकास आघाडी सोबत आला तर बऱ्यापैकी चित्र बदलू शकतं. हा पक्ष कुठला माहित आहे? राष्ट्रीय समाज पक्ष. महादेव जानकर जर महाविकास आघाडी सोबत आले तर चित्र बऱ्यापैकी बदलू शकतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं महत्व अनेकांच्या तेवढं लक्षात आलं नाही. राजकीय विश्लेषकांनी राष्ट्रीय समाज पक्षाला ज्या प्रकारे महत्व दिलं पाहिजे त्या प्रकारे महत्व दिलं नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की महादेव जानकरांकडे या पद्धतीनं बघितलं पाहिजे. भाजपच्या हे लक्षात आलं होतं कदाचित, त्यामुळे 2014 ते 2019 या कालखंडामध्ये महादेव जानकर हे मंत्री झाले आणि त्यांना त्या अर्थानं सन्मान मिळाला. पण त्या कालावधीमध्ये एक झालं, तो म्हणजे महादेव जानकरांचं महत्व झालं, पण राष्ट्रीय समाज पक्ष जो आहे तो पक्ष मात्र त्या प्रमाणात वाढू शकला नाही. जी भाजपची पद्धत आहे की आमच्या सोबत या, मग आमच्या चिन्हावर लढा, आणि त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष हा पक्ष त्या काळात वाढला नाही. म्हणजे महादेव जानकर मंत्री होते पण त्याच कालखंडामध्ये उलट पक्ष हा पक्ष थोडासा त्याची पिछेहाट झाले. आणि आता अशी अवस्था आहे की एनडीएच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाला बोलावलं पण नाही. पण मला असं दिसतंय की आता जरा चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीसोबत काही बोलणी महादेव जानकरांची सुरू आहेत असं दिसत आहे. आणि ती बोलणी बऱ्यापैकी सकारात्मक आहेत. काय घडू शकतं, काय घडेल, महादेव जानकर महत्वाचे का आहेत? सगळ्यात पहिला मुद्दा, महत्वाचा मुद्दा, महादेव जानकर जर आले तर पहिलं काय होईल तर बारामती लोकसभा मतदारसंघाचं एकूण चित्र बदलून जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महादेव जानकर हे अक्षरशः शरद पवारांचे संकटमोचक ठरतील. तुम्ही कल्पना करा, म्हणजे महादेव जानकर 2014 मध्ये बारामतीमध्ये उभे राहिले सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये. सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये 2014 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले, कमळ चिन्हावर नव्हे. आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळपास 4.5 लाख मतं मिळाली आणि सुप्रिया सुळेंना 5.25 लाख वगैरे अशी मतं होती. महादेव जानकरांसारख्या तशा अर्थानं बारामतीशी संबंध नसणाऱ्या एका उमेदवारानं बारामतीमध्ये शरद पवारांना आव्हान द्यावं, सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उभं राहावं. मोदींची लाट होती त्यामुळे भाजप वगैरे सगळं ठीक आहे, पण तेव्हा त्यांचं चिन्ह कमळ नव्हतं. अशा वेळी महादेव जानकर हे 4.5 लाख मतं घेऊ शकतात. त्याच्यामध्ये महादेव जानकरांचं महत्वाचं योगदान आहेच, पण हे जातीय समीकरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी जातीच्या अनुषंगाने विश्लेषण करणं हे मला स्वतःला फार आवडत नाही, पण जातीय समीकरणं असतात आणि ज्या समीकरणांवर निवडणुका लढवल्या जातात ते समीकरणं नाकारून चालत नाही. महादेव जानकरांच्या सोबत धनगर समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि धनगरांची संख्या एकूणच महाराष्ट्रामध्ये लक्षणीय आहे. म्हणजे एखाद्याच मतदारसंघामध्ये लगेच आमदार खासदार या अर्थानं नसेल, पण पॉकेट्समध्ये धनगरांची संख्या इतकी महत्वाची आहे की त्यामुळे कोण उमेदवार निवडून यावा, कुठला पक्ष निवडून यावा याच्यावर ते प्रभाव निश्चितपणे पाडू शकतात, असं त्यांचं महत्व आहे. धनगरांचे बाकी नेते आहेत, गोपीचंद पडळकर वगैरे बाकी नेते आहेत, पण महादेव जानकरांचं असणारं वलय आणि महत्व आणखी वेगळं आहे. मी महादेव जानकरांविषयी जी काही लोकांना आस्था वाटते ती आणखी वेगळी आहे. आणि त्यामुळे महादेव जानकर जर माढ्यामध्ये आले, पहिला काय होईल, एक तर माढा मतदारसंघ जो आहे लोकसभा मतदारसंघ, बारामतीमध्ये आले तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर महादेव जानकर आले तर काय होईल हे बघा. पहिली गोष्ट अशी की मुळात बारामती लोकसभा मतदारसंघ ज्यांना माहिती आहे, ज्यांना बारामती माहिती आहे, त्यांना हे ठाऊक आहे की बारामतीमध्ये एकूण धनगर लोकसंख्या फार मोठी आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी समीकरणं बदलतील. सुप्रिया सुळेंना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल आणि अर्थातच अजित पवारांना फटका बसेल. आणि त्यातही जे महादेव जानकर हे आतापर्यंत भाजपसोबत होते ते अचानकपणे महाविकास आघाडीकडे आले तर तो फटका भाजपला पण बसेल. हा पहिला मुद्दा जो आहे तो आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की आता याच्यामध्ये बाकी ठिकठिकाणी म्हणजे ज्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही गंमत बघा. म्हणजे परभणीमध्ये गंगाखेड नावाचा मतदारसंघ आहे. त्या गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे नावाचे आमदार आहेत. कारण गंगाखेडमध्ये बऱ्यापैकी धनगर आहेत, घनसावंगी, त्यानंतर तिथे जिंतूर आहे, त्या ठिकाणी बऱ्यापैकी धनगर आहेत. मला दिसतंय असं की अशा प्रकारचा जर सगळा एकूण विचार केला तर आपल्या सोबत महादेव जानकर आहेत, याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चितपणे होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये एक गंमत आहे की मग राष्ट्रीय समाज पक्ष तुमच्यासोबत येईल, त्याच्यामध्ये बारामतीमध्ये फायदा होईल, पण त्यांना पण काहीतरी पाहिजे. महादेव जानकरांना मुळामध्ये लोकसभेच्या 2 जागा पाहिजेत. त्या 2 जागा यासाठी पाहिजेत, एक स्वतःसाठी आणि आणखी एक कारण असं की त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता हवी आहे, आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता हवी असेल तर 2 खासदार पाहिजेत. म्हणून त्यांना 2 जागा हव्यात. त्यातली एक जागा जी आहे ती आहे माढा. मला स्वतःला असं वाटतं की माढा ही तशी त्यांना देण्यामध्ये काही फार अडचण असेल असं काही मला वाटत नाही. तशी माढा आता भाजपकडे आहे, आणि भाजपमध्ये तिथे अंतर्गत सुंदोपसुंदी बऱ्यापैकी सुरू आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर तिथे जे आता खासदार आहेत त्यांच्याबद्दल बरीच नाराजी आहे. ती विजयसिंह मोहिते पाटलांची पण नाराजी आहे, रामराजे निंबाळकरांची पण नाराजी आहे, आणि त्यामुळे तिथे कदाचित तिथे एकूणच भाजपचे विरोधी बऱ्यापैकी सूर जर असेल तर वेगळा उमेदवार महाविकास आघाडीने उभा केला. आणि तसंही माढा आपल्याला माहिती आहे की माढ्यामध्ये शरद पवार उभे होते. आणि गंमत बघा, जेव्हा शरद पवार उभे होते 2009 मध्ये, तेव्हा शरद पवारांच्या विरोधामध्ये पण महादेव जानकर उभे होते. आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये माढ्यामध्ये महादेव जानकरांनी जवळपास लाखभर मतं घेतली होती. 2009 मध्ये लाखभर मतं घेणं हे काही अजिबातच कमी नाहीये. त्यामुळे मुद्दा असा की माढ्यामध्ये समजा महादेव जानकर उभे राहिले तर महादेव जानकरांना तिथे कदाचित निवडून येता येणं शक्य आहे. आणि तसंही माढ्यामध्ये आत्ता महाविकास आघाडीकडे फार मोठा उमेदवार आहे असं नाही. म्हणजे मी सहजपणे बघत होतो की माढ्यामध्ये कसं कसं होतं. आता बघा, आता रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आता खासदार आहेत, ते भाजपचे आहेत. त्याच्या विरोधामध्ये संजय मामा शिंदे जे आहेत की जे अजित पवार गटाकडे गेलेले आहेत, तर संजय मामांनी निवडणूक लढवली आणि 5 लाख मतं त्यांना मिळाली आणि भाजपला 5,86,000 मतं मिळाली. याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि हे झालं 2019 मध्ये. 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी झाले, आणि तेव्हा शेतकरी स्वाभिमान पक्षाचे सदाभाऊ खोत यांनी मोठं चॅलेंज उभं केलं होतं. म्हणजे सदाभाऊ खोतांनी 4,64,000 मतं मिळवली आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी 4,89,000. म्हणजे खरं म्हणजे थोडक्यात विजयसिंह मोहिते पाटील आले, अदरवाईज सदाभाऊ खोत ते खासदार झाले असते. 2009 मध्ये शरद पवार उभे होते आणि शरद पवारांना 5,30,000 मतं मिळाली. सुभाष देशमुख विरोधी उमेदवार होते, त्यांना 2,16,000 आणि जवळपास 98,000 किंवा लाखभर मतं ही मिळवली महादेव जानकरांनी. त्यामुळे आता एकूण त्यातलं चित्र असं आहे माढ्यातलं की महादेव जानकर जर उभे राहिले, पण माढ्यामध्ये सुद्धा बघा गंमत बघा, म्हणजे माढ्यामध्ये ज्या प्रकारची सगळ्या उमेदवारी दिल्या गेल्या आणि ज्या प्रकारच्या उमेदवारांना तिथे चांगली मतं मिळाली हे लक्षात घेतलं तर तिथे एकूण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचं केडर बऱ्यापैकी आहे. त्याही भागामध्ये धनगर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, धनगर लोकसंख्या चांगली आहे. म्हणजे करमाळ्यामध्ये नारायणआबा पाटील हे धनगर आमदार तिथे होतेच, त्यामुळे धनगर लोकसंख्या बऱ्यापैकी आहे आणि करमाळा मतदारसंघ माढ्यामध्येच येतो. हे माढा लोकसभा मतदारसंघाची आणखी एक गंमत आहे. मी आता करमाळ्याचा उल्लेख केला तर तिथे आता संजय मामा शिंदे आमदार आहेत, पण हे लक्षात घेतलं पाहिजे की संजय मामांनी पण माढा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. मी मागाशी उल्लेख केला. करमाळ्यामध्ये नारायणआबा पाटील हे आमदार होते आणि नारायणआबा पाटील धनगर आहेत. त्यामुळे करमाळ्यामध्ये धनगर लोकसंख्या किती मोठ्या प्रमाणात आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सांगोल्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता सांगोल्यामध्ये शहाजी बापू आमदार आहेत. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, याच्यामुळे शहाजी बापू फार प्रसिद्ध आहेत. पण सांगोला ओळखला जातो तो गणपतराव देशमुखांसाठी. आणि आताही गणपतरावांचे नातू बाबासाहेब देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, ते उत्सुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी. एकूणच सांगोल्यामध्ये धनगर लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि शेतकरी कामगार पक्षाचा वाटा त्यांच्या विजयामध्ये मोठा असायचाच, पण त्यापेक्षाही मोठा वाटा हा धनगर पॉप्युलेशनचा, धनगर लोकसंख्येचा होताच. आणि गणपतराव हे धनगर होते, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. माळशिरस, अनेकांना माहिती असेल की माळशिरस हा प्रामुख्याने धनगर समाजाचा बेल्ट मानला जातो. तिथे धनगर नेते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. फलटणमध्ये पण तीच अवस्था आहे. फलटणमध्ये धनगरांची संख्या मोठी आहे. आता मान हा तर माणदेशी माणसं आपल्याला माहिती आहेत. माणदेशी माणसं मधली अनेक पात्र
ही धनगर आहेत. त्यामुळे धनगर लोकसंख्या एकूणच या मतदारसंघामध्ये फार महत्वाची आहे आणि त्यामुळे अर्थातच जर महादेव जानकर उभे राहिले तर त्यांना निश्चितपणे चांगली कामगिरी करता येऊ शकते, एवढी धनगर लोकसंख्या आहे. हा मुद्दाम सांगितला. त्यामुळे मला असं दिसतं की कोण माड्यामधून महादेव जानकर उभे राहिले तर ते सोयीच आहे आणि महादेव जानकर निवडून येतील सुद्धा. आता महादेव जानकरांची गंमत अशी की महादेव जानकरांना परभणी पाहिजे, परभणी पण पाहिजे, म्हणजे माढा पाहिजेच पण परभणी पण पाहिजे. माढा देऊ असं त्यांना शरद पवारांनी सांगितलंय अशी माझी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ती अडचण नाहीये, पण परभणी पाहिजे आणि परभणी द्यायला उद्धव ठाकरे तयार होतील असं काही मला दिसत नाही. त्याचे कारण दोन. मागे मी परभणीत जाऊन एक शो केला होता, तुम्ही तो पाहिला असेल. परभणीमध्ये गेल्याची एक सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की परभणीविषयी उद्धव ठाकरेंचं एक वेगळं नातं आहे. कारण शिवसेनेचा पहिला खासदार हा परभणीतून झाला आणि एका अर्थानं शिवसेनेला धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे की जे आता गेलं, पण ते चिन्ह मिळालं ते परभणीच्या निवडणुकीमुळे, परभणीच्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे. त्यामुळे परभणी लोकसभा हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि गंमत बघा, म्हणजे बाकीचे अनेक खासदार गेले, म्हणजे 18 पैकी 13 खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले, पण जे मोजके राहिले त्यापैकी बंडू जाधव, हे बंडू जाधव परभणीचे आत्ता खासदार आहेत. आणि एकूण लक्षात घेतलं तर तिथे शिवसेनेचं चांगलं केडर आहे. त्यामुळे आपला खासदार असताना, तो आपल्या सोबत असताना, शिवसेनेचं केडर असताना, एवढं सगळं असताना परभणी की जागा ही राष्ट्रीय समाज पक्षाला किंवा महादेव जानकरांना दिली जाईल असं मला वाटत नाही. मग त्यात गंमत अशी आहे की जानकरांचं म्हणणं असे, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, की गंगाखेडमध्ये माझ्या पक्षाचा आमदार आहे रत्नाकर गुट्टे, तिथे माझी वोट बँक खूप मोठी आहे, धनगर मोठ्या प्रमाणात आहेत, एकूण ओबीसी मोठ्या संख्येनं आहेत. त्यांचं म्हणणं असं की बंडू जाधव उभे राहिले तर बंडू जाधव विरुद्ध जो उमेदवार उभा राहील तो साधारणपणे मराठा असेल. या 2 मराठा मतांचं विभाजन होईल आणि आमचा धनगर उमेदवार निवडून येईल. आणि शिवाय आता मराठा विरुद्ध ओबीसी बऱ्यापैकी आहे, तर ओबीसी मतं एकवटतील. तर परभणीमध्ये जर मला जागा दिली नाही तर नाहीतरी बंडू जाधव पडणारच आहेत, नाहीतरी शिवसेनेचा उमेदवार पडणारच आहेत, कारण आम्ही उमेदवार उभा करणार आहोत. आता याच्यामध्ये एक गंमत आहे की महादेव जानकरांचा आत्ता दावा असा आहे की आम्ही काय वाटेल ते करू. आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमची चर्चा झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्ही युती करू, आघाडी करू, पण आम्ही महाविकास आघाडीमध्ये येणार नाही जर आम्हाला हव्या त्या जागा दिल्या नाहीत किंवा आमच्या हव्या त्या अटी मान्य केल्या नाहीत. मला असं वाटतं की त्या अटी शर्ती कमी जास्त होतील. पण जर राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर हे महाविकास आघाडीमध्ये आले तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्यांचा आत्ता एक आमदार आहे त्याचप्रमाणे स्वतः महादेव जानकर यांनी ज्या प्रकारची मतं मिळवलेली आहेत हे सगळं बघितलं, म्हणजे महादेव जानकरांनी जेवढी मतं मिळवली तेवढी कांचन कुल यांना सुद्धा मिळाली नाहीत. त्यामुळे ज्या प्रकारे आव्हान त्यांनी उभं केलं बारामतीमध्ये, हे लक्षात घेतलं तर महादेव जानकर हे महत्वाची शक्ती ठरू शकते असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रीय समाज पक्ष हा वंचित बहुजन आघाडी इतकाच महत्वाचा पक्ष ठरू शकतो. आणि वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतला समावेश हा मुद्दा जेवढा महत्वाचा आहे आणि त्याला महत्त्व दिलंच पाहिजे याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. त्याचे अनेक कारणं आहेत, त्याबद्दल आपण बोललोच होतो. पण राष्ट्रीय समाज पक्षाकडे विश्लेषकांचं दुर्लक्ष झालंय. म्हणून मला असं वाटलं की हा मुद्दा या निमित्तानं फक्त नोंदवावा. राष्ट्रीय समाज पक्ष महाविकास आघाडीसोबत आला तर बऱ्यापैकी समीकरणं बदलू शकतात. खरं म्हणजे हे सगळं कळल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी महादेव जानकरांना आपल्यासोबत घेतलं होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विधान परिषद त्यांना दिली, त्यांना मंत्री केलं, त्यांचं महत्त्व लक्षात आलं होतं. पण काय झालं मला माहिती नाही. खरं म्हणजे भाजपनं सुद्धा ही चूक करायला नको होती. भाजपनं राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत ठेवायला पाहिजे होतं, त्यांना महायुतीचा घटक म्हणून आपल्या सोबत ठेवणं आवश्यक होतं. पण त्यांचं महत्त्व कमी होत गेलं, पक्षवाढीला मर्यादा आल्या, स्वतःच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवता येत नव्हती किंवा त्यांनी लढवू नये असा मुद्दा होता. अशा अनेक गोष्टी होत्या. आणि नंतर इंडिया आघाडीमध्ये हे जात आहेत हे कळून सुद्धा एनडीए आघाडीच्या भाजपच्या आघाडीच्या बैठकांना यांना बोलावलं गेलं नाही. तर मला असं वाटतं की भाजपनं पण जर ही चूक दुरुस्त केली आणि राष्ट्रीय समाज पक्षाला व्यवस्थितपणे आपल्या सोबत घेतलं आणि जर त्यांच्या ज्या मागण्या आहेत माढा किंवा परभणी तर या दोन्ही सीट्स त्यांना देऊ केल्या तर कदाचित ते सुद्धा भाजपसोबत जाऊ शकतात, महायुतीमध्ये जाऊ शकतात. मला माहिती नाही काय येते, पण एकूण महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत गेले तर चित्र बऱ्यापैकी बदलू शकतं असं या पक्षाचं एकूण प्रोफाईल आहे हे नोंदवावं असं मला वाटलं. एनिवे बाकी बोलू.